मित्रांनो, बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांच्या संसाराची मिसाल पूर्ण इंडस्ट्रीमध्ये दिली जाते. पण तुम्हाला माहित आहे का, शाहरुखच्या या सुखी संसारात एकदा असं वादळ आलं होतं ज्याच्यामुळे त्याचं लग्न मोडण्याच्या उंबरठ्यावर पोचलं होतं. हे वादळ दुसरं कोणी नसून बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा होती. शाहरुख आणि प्रियांकाच्या अफेअरची ती चर्चा काय होती, गौरी खानने शाहरुखला कोणती ताकीद दिली होती आणि त्यानंतर शाहरुखने प्रियांकासोबत कधीच काम का केलं नाही, जाणून घेऊया आजच्या टीव्ही मसाल्याच्या या खास व्हिडिओमध्ये. या कहाण्याची सुरुवात झाली 2006 मध्ये आलेल्या डॉन आणि 2011च्या डॉन 2 च्या चित्रपटाच्या सेटवर. पडद्यावर शाहरुख आणि प्रियांकाची केमिस्ट्री जेवढी हिट ठरली, तेवढीच पडद्याच्या मागेही त्यांच्या जवळीक वाढू लागली होती. शूटिंग संपल्यानंतरही दोघं तासंतास एकत्र वेळ घालवायचे. शाहरुख प्रियांकाला प्रत्येक पार्टीत आणि इव्हेंटमध्ये सोबत घेऊन जाऊ लागला आणि ज्यामुळे बॉलिवूडच्या गोटात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. या अफेअरच्या अफवांना तेव्हा जास्त हवा मिळाली जेव्हा एका रात्री उशिरा प्रियांका चोप्रा शाहरुख खानच्या ऑफिसमधून बाहेर पडताना मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झाली. एवढंच नाही तर एका चॅट शो मध्ये प्रियांकाने तिचं एक आवडतं लेदर जॅकेट दाखवलं होतं, जे तिच्या एक्स बॉयफ्रेंडचं होतं. फॅन्सनी लगेच शोधून काढलं की तेच हुबेहूब जॅकेट शाहरुख खान अनेकदा वापरायचा आणि या एका जॅकेटमुळे सोशल मीडियावर मोठा गदारोळ माजला होता. सुरुवातीला याकडे अफवा म्हणून दुर्लक्ष करणाऱ्या गौरी खानच्या संयमाचा बांध अखेर सुटला. मीडिया रिपोर्ट्सनुसार गौरी खान या नात्यामुळे प्रचंड संतापली होती आणि तिने शाहरुखला थेट घटस्फोटाची धमकी दिली होती. गौरीने शाहरुख समोर एक कडक अट ठेवली की यापुढे प्रियांका चोप्रा सोबत कोणतंही काम करायचं नाही आणि कुटुंब वाचवण्यासाठी किंग खानला गौरीची ही अट मान्य करावीच लागली. असं म्हटलं जातं की गौरी खान आणि तिच्या मैत्रिणींच्या गँगने, ज्यामध्ये अनेक बड्या स्टार्सच्या पत्नी होत्या, प्रियांका चोप्राला बॉलिवूडच्या पार्ट्यांमधून आणि सिनेमांमधून डावलण्यास सुरुवात केली. प्रियांकाला बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एकाकी पाडलं गेलं. कदाचित याच कारणामुळे प्रियांकाने बॉलिवूड सोडून हॉलिवूडचा रस्ता धरला, जिथे आज ती आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमवत आहे. आज या गोष्टीला अनेक वर्ष झाली आहेत. शाहरुख खान आपल्या कुटुंबासोबत सुखात आहे, तर प्रियांकाने अमेरिकन सिंगर निक जोनास सोबत लग्न करून तिचं वेगळं जग थाटलं आहे. पण बॉलिवूडच्या इतिहासातील हे सर्वात मोठं आणि वादग्रस्त प्रकरणांपैकी एक मानलं जातं. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? शाहरुख आणि प्रियांकामध्ये खरोखरच प्रेम होतं की या फक्त अफवा होत्या? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला कोणता चित्रपट शाहरुख आणि प्रियांकाचा खूप आवडतो तेही कमेंटमध्ये सांगा. आणि आणखी अशाच मसाल्यासाठी तुमच्या टीव्ही मसाला चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.